नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करियर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 26 मार्च 2023 रोजी झालेला जो एमएच सेट पेपर आहे, पेपर क्रमांक 1। या पेपरमधील पूर्णच्या पूर्ण 50 प्रश्नावर विश्लेषणात्मक चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। आपल्याला माहित आहे की एमएच सेट परीक्षा जी आहे ही 2 पेपर घेतले जातात। त्यामध्ये पहिला पेपर जो असतो सर्वांना जनरल पेपर असतो, ज्यामध्ये तुम्हाला 50 प्रश्न विचारलेले असतात। 50 प्रश्न विचारलेले असतात 100 गुणांसाठी, म्हणजे एक प्रश्नासाठी 2 गुण असतात। तो जो पेपर आहे मागील वर्षीचा म्हणजे 26 मार्चचा, त्या पेपरचं आपण विश्लेषण बघणार आहोत। या अगोदर आपण 2011 पासून 2011 ते 2023 पर्यंत जेवढे सेटचे पेपर झालेले आहेत पेपर क्रमांक 1, त्या प्रत्येक इयरच्या पेपरचं आपण लाईन टू लाईन ॲनालिसिस केलेलं आहे। ते तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन प्रत्येक वर्षीचा जो व्हिडिओ आहे फर्स्ट पेपरचा तो बघू शकता, जेणेकरून सेट परीक्षेमध्ये जर यश मिळवायचं आहे तुम्हाला, तर जितके जास्त आपण फर्स्ट पेपरला मार्क्स अचीव घेऊ तेवढा आपला रिझल्ट लवकर येतो। तर अधिक वेळ न घेता आपण जो पेपर झाला होता 26 मार्च 2023ला त्या पेपरचा आपण सराव करूयात। प्रश्न पहिला आहे बघा, शिक्षक टिंबटिंब स्तराच्या अध्यापनामध्ये समस्या निराकरण पद्धती वापरतात। स्मरण, आकलन, विमर्शी, मूलभूत। बघा, नेहमी मागच्या 3 वर्षापासून याच टॉपिकवर आपल्याला प्रश्न विचारलेला असता। ज्या टीचिंगच्या लेवल आहेत त्या लेवलवर आधारित हा प्रश्न आहे। बघा, समस्या निराकरण म्हणलं कीच आपल्याला लक्षात यायला पाहिजे होतं, कारण स्मरण जे आहे म्हणजे मेमरी लेवल ऑफ टीचिंग जे आहे यामध्ये फक्त त्याला काय म्हणू आपण मेमरायझेशनवर भर दिला जातो, पाठांतरावर। त्याच्यामुळे तिथं समस्या निराकरण येणार नाही, म्हणजे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार नाही, कारण मेमरी लेवल ऑफ टीचिंगमध्ये फक्त ओन्ली मेमरायझेशनवर भर दिलेला असतो। आता आकलन पण आपलं उत्तर होणार नाही। आता आकलनामध्ये काय असतं म्हणजे अंडरस्टँडिंग लेवलचा संदर्भ असतो, ज्याच्यामध्ये विद्यार्थी डिबेट, सेमिनार, एक्सप्लेनेशन, प्रेझेंटेशन या बाबी अचीव करतो। तिसरं विमर्शी। आता विमर्शी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। विमर्शी ज्याला आपण रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग म्हणतो, किंवा अजून त्याला चिंतनशील स्तर असं म्हणतो आपण। आता चिंतनशील स्तराची किंवा विमर्शी लेवलची आपण जर उद्दिष्ट बघितली तर मुख्य 3 उद्दिष्ट आहेत। एक म्हणजे क्रिएटिव्ह आणि क्रिटिकल थिंकिंग, म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये सृजनशील आणि चिकित्सक विचार। दुसरं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे डिसिजन मेकिंग अँड इंडिपेंडेंट, म्हणजे निर्णय क्षमता आणि स्वातंत्र्य। आणि तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ॲबिलिटी ऑफ प्रॉब्लेम सॉल्विंग। आता आपल्या प्रश्नाकडे या, समस्या निराकरण म्हणजेच ॲबिलिटी ऑफ प्रॉब्लेम सॉल्विंग हे काय आहे, विमर्शी किंवा चिंतनशील स्तराशी निगडीत आहे। म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल विमर्शी किंवा रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग। यावर आपण स्वतंत्र, आपण जे काही टीचिंगचे 3 स्तर आहेत यावर आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे। तुम्ही ओएसिस करियर पॉईंटच्या यूट्यूब चॅनल जाऊन प्लेलिस्टमध्ये सेट परीक्षा किंवा सेट एक्झाम यामध्ये जा, तुम्हाला सेटच्या पहिल्या पेपरच्या संदर्भानं खूप सारं मटेरियल्स तिथं उपलब्ध आहे व्हिडिओच्या स्वरूपामध्ये। सेकंड क्वेश्चन आहे, टिंबटिंब यांच्याकडून मिळालेले वर्गाध्यापनाबाबतचे प्रत्याभरण शिक्षकासाठी महत्त्वाचे प्रत्याभरण असते। कुणाकडून मिळालेले वर्गाध्यापनाबाबतचे प्रत्याभरण हे शिक्षकासाठी महत्त्वाचे प्रत्याभरण असते। थोडक्यामध्ये शिक्षकाला जो फीडबॅक येतो तो कुणाचा फीडबॅक चांगला असतो किंवा महत्त्वाचा असतो, असा सरळ सरळ त्यांनी आपल्याला प्रश्न विचारला आहे। विद्यार्थी आणि ग्रंथपाल। आता इथं विद्यार्थी ठीक आहे, पण ग्रंथपालाचा आणि शिक्षकाच्या फीडबॅकचा काही संबंध नाही, म्हणजे पहिला पर्याय आपला कटला। शिक्षक, सहकारी आणि ग्रंथपाल हा तर आपण घेणारच नाही, कारण एखाद्या शिक्षकासाठी ग्रंथपालाचा आणि शिक्षकाचा फीडबॅक काय महत्त्वाचा आहे, म्हणून दुसरं आपण उत्तर निवडणार नाही। तिसरे बघा, विद्यार्थी आणि पालक हे आपलं उत्तर होऊ शकतं। चौथ्या पर्यायाकडे जाऊ, विद्यार्थी आणि शिक्षक सहकारी। शिक्षक सहकारी फीडबॅक आपल्यासाठी काही महत्त्वाचं नाही। सर्वात म्हणजे पॉझिटिव्ह बघा, तुम्ही जर सर्वात पॉझिटिव्ह सकारात्मक जर उत्तराची निवड करायला एकदा शिकले तर आपण सहजपणे पहिल्या पेपरला आपण जास्तीत जास्त म्हणजे 30-32 बीट आपले बरोबर येऊ शकतात। म्हणजे सरळ सरळ इथं सर्वात
पॉझिटिव्ह आणि सकारात्मक पर्याय आहे. विद्यार्थी आणि पालकाचाच फीडबॅक हा शिक्षकासाठी महत्त्वाचा आहे दिलेल्या पर्यायाच्या दृष्टिकोनातून. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे स्वयं म्हणजे सरळ सरळ स्वयंचा आपल्याला फुल फॉर्म विचारलेला आहे. स्वयंवर योगायोगानं 2 प्रश्न आलेले आहेत बघा या पेपरमध्ये, म्हणून स्वयं आपल्याला आणि मागील प्रश्नपत्रिकेमध्ये पण या टॉपिकवर प्रश्न आलेले आहेत. तर स्वयंचा फुल फॉर्म आहे स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग अस्पायरिंग माइंड्स. स्वयं सरकारनं 2017मध्ये एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुरू केला होता, ज्यामध्ये वर्ग 9वी ते पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंत आपल्याला ऑनलाईन व्हिडिओज पाहायला मिळतात. आपल्याला तिथं ऑनलाईन चर्चा करता येते. त्याचबरोबर आपल्याला तिथं PDF स्वरूपामध्ये मटेरियल्स एक्झाम देता येतात ऑनलाईन. या सर्व बाबी स्वयंनं आपल्याला दिलेल्या आहेत. इथं फक्त फुल फॉर्म विचारला होता, तो पर्याय उत्तर D मध्ये दिलेला आहे. इतिहास विषयाच्या अध्यापनासाठी ही जास्त योग्य पद्धत आहे. म्हणजे इतिहास विषयाच्या अध्यापनासाठी कोणती पद्धत महत्त्वाची आहे? पर्याय तर खूप इझी आहेत बघा. कारण काय बघा, भूमिका पालन पद्धती, दिग्दर्शन पद्धती, प्रायोगिक पद्धती, अवगामी पद्धती. कट करा पर्याय. बघा आपल्याला माहिती आहे की दिग्दर्शन पद्धती हे आपलं उत्तर होणार नाही, कारण दिग्दर्शन पद्धती हे विज्ञानामध्ये वापरतात. जसं शिक्षक तुम्हाला प्रयोग करून दाखवतात, वर्गामध्ये 100-200 विद्यार्थी आहेत, तर शिक्षक तुम्हाला प्रयोग करून दाखवतात, तर ते दिग्दर्शन पद्धतीचा मेथड करतात. दिग्दर्शन पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांचा जास्त कृतीयुक्त सहभाग नसतो, फक्त निरीक्षण कौशल्य विद्यार्थ्याचं वाढतं, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे हे आपलं उत्तर नाही. इतिहास विषय शिकवायचा आहे ना, तर प्रायोगिक पद्धती विज्ञानची आहे. अवगामी पद्धत जी आहे म्हणजे अगोदर नियम मांडायचा, अगोदर नियम सांगायचा आणि मग त्याला अनुसरून उदाहरणं सांगायची. जी अवगामी पद्धतीचे जनक जो आहे ॲरिस्टॉटलनं ही पद्धत वापरली होती, परंतु ही पण पद्धत इतिहास विषयासाठी एवढी उपयुक्त नाही. मग साहजिकच आपल्या प्रश्नाचं उत्तर असणारे भूमिका पालन पद्धती. किंवा जर तुम्ही इंग्लिश पर्याय जर वाचले असते, डॅश डॅश इज मोर सुटेबल मेथड फॉर टीचिंग ऑफ हिस्ट्री, तर रोल प्ले मेथड आपल्याला लवकर लक्षात आली असती की त्या हिस्टॉरिकल कॅरेक्टरमध्ये जाऊन इतिहास शिकवणं. जसं आपल्याला एखादा प्रसंग आहे, उदाहरणार्थ तानाजी मालुसरे आणि तो सिंहगडाचा प्रसंग आहे, तर लगेच आपल्याला जर आपण तानाजी मालुसरेच्या भूमिकेमध्ये गेलो किंवा सूर्याजी मालुसरेंच्या भूमिकेमध्ये गेलो, तर विद्यार्थ्यांना जास्त अंडरस्टँडिंग तो पाठ होतो. म्हणून रोल प्ले मेथड त्या आवाजामध्ये जर विद्यार्थ्यांना शिकवलं तर इतिहास लवकर समजतो, हे आपल्यालाही समजतं. ठीक आहे, म्हणून रोल प्ले मेथड किंवा भूमिका पालन पद्धती ही इतिहास शिकवण्यासाठी सर्वात योग्य पद्धत आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, अध्यापन प्रक्रियेचे नियमन टिंबटिंब मूल्यमापनाद्वारे केले जाते. नैदानिक कट पद्धतीनं उत्तर काढू शकलो असतो. डायग्नॉस्टिक, आता डायग्नॉस्टिक कुठं वापरतात? एखादी समस्या उद्भवली टीचिंग अध्ययन अध्यापनामध्ये, मग हे लिमिटेड झालं ना, म्हणून हे उत्तर आपण घेणार नाही. स्थाननिश्चिती हे तर एवढं पॉझिटिव्ह नाही, प्लेसमेंट इव्हॅल्युएशन. आकारिक आणि सकारिक, आपलं खरं जे काही आपलं म्हणजे उत्तर कन्फ्यूज झालो असतो आपण की आकारिक की साकारिक, ज्याला आपण फॉर्मेटिव्ह किंवा समेटिव्ह म्हणतो. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल आकारिक मूल्यमापन हे अध्यापन प्रक्रियेचे नियमन या मूल्यमापनाद्वारे करता येईल. आता का? कारण साकारिक मूल्यमापन काय आहे किंवा त्याला आपण संकलित मूल्यमापन असं म्हणतो. संकलित मूल्यमापनामध्ये काय केलं जातं? तोंडी, लेखी परीक्षा, घटक चाचणी, वार्षिक परीक्षा, आलं लक्षामध्ये. आणि इथं काय म्हणाले तुम्हाला, अध्यापन प्रक्रियेचे मूलतः जे आपण आकारिक मूल्यमापनाची जर व्याख्या बघितली की बालकाचे व्यक्तिमत्व आकार घेत असताना ते आपल्या अपेक्षाप्रमाणे घडत आहे किंवा नाही याची नियमितपणे पडताळणी करणे, म्हणजे ते शिक्षकाकडे झुकते, म्हणजेच ते अध्यापन प्रक्रियेकडे झुकते, म्हणजेच ते अध्यापन प्रक्रियेचे नियमन करते. म्हणून आकारिक मूल्यमापन हे अध्यापन प्रक्रियेचे नियमन करील, साहजिकच आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, संशोधकाच्या ठायी टिंबटिंब असलीच किंवा असलेच पाहिजे. काय असलं पाहिजे? संशोधन अभिवृत्ती, ठीक आहे, संशोधन अभियोग्यता, संशोधनाबाबतची माहिती, स्वतःच्या विषयावरील प्रभुत्व. चारही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण असलेच पाहिजे तर ती आहे संशोधन अभियोग्यता
किंवा रिसर्च ॲप्टिट्यूड असला पाहिजे. जसं आपण सर्व भावी लेक्चर व्हायच्या तयारीत आहोत. मग आपल्याला का ठेवला सेटला फर्स्ट पेपरला रिसर्च ॲप्टिट्यूड? कारण विद्यार्थ्यांमध्ये आणि प्राध्यापकांमध्ये संशोधन जी काही अभियोग्यता आहे ती रुजली पाहिजे, किंवा संशोधनाकडे विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी पाहिलं पाहिजे, केलं पाहिजे संशोधन कोणत्याही बाबीमध्ये. म्हणून आपल्या सिलेबसला रिसर्च ॲप्टिट्यूडचे 5 प्रश्न ठेवलेले आहेत. मग आपल्याला सहज उत्तर आपण निवडायला पाहिजे होतं की संशोधन अभियोग्यता ही असलीच पाहिजे संशोधकाच्या ठाई. त्यानंतर बघा बाकीचे 3 पर्याय आहेत, बरोबर चूक आहे असं म्हणता येत नाही, परंतु महत्त्वाचं काय आहे, रिसर्च ॲप्टिट्यूड असला पाहिजे संशोधकाच्या अंगी. त्यानंतर नेक्स्ट, गुणात्मक संशोधनातील टिंबटिंबच्या नोंदी करणे यास टिपणे काढणे असे म्हणतात. तर त्याला आपण म्हणतो रिफ्लेक्टिव्ह नोट्स असं म्हणलं जातं. चिंतनशील टप्पा म्हणजे ज्यावेळेस तुम्ही संशोधन करायला लागतात गुणात्मक, त्यावेळेस तुम्ही ती माहिती काढल्याच्या नंतर ते रिफ्लेक्टिव्ह नोट्स असं म्हणलं जातं. स्मरण त्याला म्हणता येणार नाही, अंडरस्टँडिंग पण त्याला म्हणता येणार नाही, कारण स्मरण अंडरस्टँडिंग एवढ्या काही महत्त्वाच्या बाबी नाही आहेत गुणात्मक संशोधनामध्ये. म्हणून आपल्याला पहिलाच पर्याय योग्य आहे. त्यानंतर नेक्स्ट, अध्ययन प्रक्रियेतील त्रुटी शोधण्यासाठीचे योग्य माहिती संकलन साधन हे असेल. अध्यापन प्रक्रियेतील त्रुटी. बघा त्रुटी म्हणजे समस्या आली म्हणजेच काय, डायग्नोस्टिक टेस्ट. त्यावरून थोडं लिंकिंग न जा आपण, ठीक आहे. या संशोधनाचे प्रश्न मी म्हणत नाहीत की इझी असतात, थोडे काठिण्य पातळीचेच असतात, परंतु थोडीशी तार्किकता जर आपण वापरली. बघा त्रुटीमध्ये अचिव्हमेंट आहे का काही, नाही. अचिव्हमेंट टेस्ट उपयोगी येईल का, नाही. आणि स्टँडर्डलाइज्ड टेस्ट पण उपयोगी येणार नाही. साहजिकच काय, डायग्नोस्टिक करू आपण. अध्ययन प्रक्रियेतील त्रुटी म्हणजे आपल्याला डायग्नोस्टिक करावं लागेल ना. मग ते अध्यापनामध्ये असू देत, नाहीतर अध्ययनामध्ये असू देत. त्यानंतर नेक्स्ट, जर वारंवारिता वितरणामध्ये काही टोकाचे प्राप्तांक असतील तर विचलनशीलतेचे योग्य परिमाण टिंबटिंब हे असेल. आता जे विद्यार्थी कॉमर्स किंवा जे विद्यार्थी संख्याशास्त्राचे आहेत, या विद्यार्थ्यांसाठी हा क्वेश्चन इझी आहे, याची माहिती मी काढली. परंतु त्याला काय आपण सफिशियंट जी काही माहिती आहे ती मला मिळालेली नाही. मी डायरेक्ट आन्सर कीमधलं जे उत्तर आहे ते इथं सांगेल की त्यांनी उत्तर दिले आपल्याला चतुर्थक विचलना. त्यांचं म्हणणं चतुर्थक विचलन हे उत्तर या प्रश्नाचं असणार आहे. जे विद्यार्थी संख्याशास्त्राचे आहेत त्यांनी कमेंट करून जर सांगितलं तर आपल्या सगळ्यांना त्याचा फायदा होईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, संशोधन पत्रिकेचे ज्याला आपण रिसर्च जर्नल म्हणतो मानक मूल्य टिंबटिंबवर ठरते. म्हणजे आपण कोणत्या संशोधन पत्रिकेला म्हणतो की हा क्वालिटीचा आहे किंवा हा दर्जेदार आहे. तर हा प्रश्न रिपीट झालेला आहे. बघा तुम्ही जर ओल्ड क्वेश्चन पेपर ज्या विद्यार्थ्यांनी सोडलेत त्या विद्यार्थ्यांना नक्कीच या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे. इम्पॅक्ट फॅक्टर पाहिला जातो. रिसर्च जर्नलचा इम्पॅक्ट फॅक्टरवर अवलंबून असतो की त्याचा इम्पॅक्ट फॅक्टर किती आहे, आलं लक्षामध्ये, त्यावर तो ठरतो. आता इम्पॅक्ट फॅक्टर म्हणजे काय आहे, आता मागच्या 2 वर्षामध्ये तो जर्नल जो आहे किंवा तो लेख आहे किती वेळा पाहिला, त्याला किती सायटेशन मिळाले, यावर तो इम्पॅक्ट फॅक्टर असतो थोडक्यामध्ये. बघा एखादा रिसर्च जर्नल तो लेटेस्ट स्टँडर्ड प्रकाशक आहे किंवा नवीन आहे हे काही महत्त्वाचं नाही. इम्पॅक्ट फॅक्टरवरच तो रिसर्च जर्नल महत्त्वाचा असतो. हे सायटेशन इंडेक्स जे आहे हे बिब्लोग्राफी किंवा त्याला संदर्भ ग्रंथ असं म्हणतात. याच्यामध्ये काय असतं की एखाद्या संशोधकानं कुणाचं तरी कॉपी पेस्ट केलं आणि तो किती त्याला वेटेज देतो की बाबा मी याचं कॉपी पेस्ट केलं, हे सायटेशन इंडेक्समध्ये असतं. जर्नलची छपाई हे काही एवढं महत्त्वाचं नाही, ठीक आहे. तर इम्पॅक्ट फॅक्टरवर अवलंबून असतो रिसर्च जर्नल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, उतार्यावर प्रश्न आहेत 5. याला आपण जास्त वेळ देणार नाही. ज्यावेळेस ज्यावेळेस एक्झामची ॲड येईल त्यावेळेस आपण स्वतंत्र उतार्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. डायरेक्ट उत्तरं 11वा जो प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ए, संपूर्ण विधान बरोबर.
त्यानंतर 12व्या प्रश्नाचं उत्तर दोन्ही आहेत, ए पण आहे आणि सी पण आहे. ठीक आहे, ए आणि सी उत्तर ज्यांनी दिलं त्यांना मार्क्स मिळालेले आहेत. त्यानंतर 13वा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आहे बी, सामाजिक परिवर्तन. 14वा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर आहे डी. 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे डी, म्हणजे पूर्वार्ध चूक आणि उत्तरार्ध बरोबर. आणि 15व्या प्रश्नाचं उत्तर आहे बी आणि सी. त्यानंतर आपण परत 16व्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न आहे बघा, कोणत्याही आस्थापनामध्ये माहितीचे सामायिकीकरण सर्व सदस्यामध्ये केले जाते तेव्हा ते संप्रेषण टिंबटिंब प्रकारचे असते. एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये माहितीचं जे काही शेअरिंग आहे तर अमॉंग ऑल द मेंबर्स ते म्हणतात, किंवा माहिती जनरल केल्या जाते ऑल मेंबर्समध्ये, तर ते कोणत्या प्रकारचं संप्रेषण आहे? पर्यायावरूनच उत्तर काढू शकतो आपण. याला आपण अंतर्गत संप्रेषण म्हणावं का, बहिस्थ संप्रेषण म्हणावं का? आता ऑर्गनायझेशनचे मेंबर डिस्कशन करतात किंवा कम्युनिकेट होतात, म्हणजे बहिस्थ तर होतच नाही, म्हणजे बी तर कटला. ऊर्ध्वगामी म्हणता येईल का? नाही. ऊर्ध्वगामी म्हणजे कसं, खालून वर, म्हणजे कमी. जसं कामगार कम्युनिकेट करतो मॅनेजरला, मॅनेजर म्हणतो कंपनीच्या मालकाला. तर म्हणजे खालून वर म्हणजे विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, ठीक आहे, असं वर जर कम्युनिकेशन झालं त्याला ऊर्ध्वगामी म्हणतात. अधोगामी म्हणजे काय, वरून खाली कम्युनिकेशन होतं. जसं प्राचार्य, तुमच्या विषयाचे प्राध्यापक आणि तुम्ही जर असं जर होते, प्राचार्य सांगतील सूचना शिक्षकांना, शिक्षक सांगतील सूचना विद्यार्थ्यांना. किंवा जर आपण कंपनीचं उदाहरण घेतो, कंपनी मालक सूचना करतील मॅनेजरला, मॅनेजर सूचना करील कामगारांना, तर हे होतं आहे अधोगामी. मग साहजिकच पर्याय काय उरला, अंतर्गत. एखाद्या ऑर्गनायझेशनमध्येच तुम्ही अंतर्गत कम्युनिकेट करायला लागलात तर ते काय होईल, इंटरनल कम्युनिकेशन होईल. म्हणजे बघा, हे पण तुम्ही उत्तर सहज तार्किक पद्धतीने काढू शकला असतात. फक्त तुम्हाला थोडासा वेळ द्यायची गरज आहे. आणि हे उत्तर का असू शकतं आणि हे का असू शकत नाही, एवढं जरी तुम्ही फर्स्ट पेपरला केलं सेटच्या, तरी तुम्ही बऱ्याच सहज तुम्ही 30 पैकी म्हणजे 30 प्रश्न सहज तुम्ही बरोबर आणू शकता आणि चांगल्या पद्धतीनं तुम्ही पहिल्या पेपरला मार्क्स घेऊ शकता. या अगोदर बघा, आपण 2023साठी टेस्ट सिरीज घेतली होती, 10 पेपर घेतले होते. ज्यावेळेस रिझल्ट आला विद्यार्थ्यांचा काल परवा, तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी मेसेजेस केले व्हॉट्सअपला, टेलिग्रामला, यूट्यूबच्या कमेंटमध्ये की त्याचा खूप फायदा झाला. आला लक्षामध्ये. आणि त्याच पद्धतीनं विद्यार्थ्यांनी पेपर सोडला. इझी पेपर आहे, फक्त सरावाला महत्त्व आहे आणि उत्तर काढता आलं पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, प्रेषक व ग्राहक यांच्यातील सांस्कृतिक फरक टिंबटिंबवर परिणाम करू शकतो कोणता? बघा, सांस्कृतिक फरक कशावर परिणाम करतो? संदेशावर परिणाम करतो का सांस्कृतिक फरक? माध्यम, संप्रेषणाची परिणामकारकता आणि प्रत्याभरण. तर सांस्कृतिक फरक सर्वात जास्त परिणाम संप्रेषणाची परिणामकारकतेवर करील. आता सांस्कृतिक फरक म्हणजे काय? बोलणारा आणि ऐकणारा, थोडक्यामध्ये सरळ आपल्या सामान्य भाषेमध्ये. बघा, त्याची भाषा, त्याचं खानपान, त्याची जीवनपद्धती. संस्कृती म्हणजे काय असतं? त्याची भाषा, खानपान, जीवनपद्धती, कुठल्या प्रदेशातून आलाय, ह्या सगळ्यांचा परिणाम ज्यावेळेस तो दुसऱ्याला कम्युनिकेट करतो किंवा बोलतो, त्याच्यासोबत संप्रेषण साधतो, तर त्याची परिणामकारकतेवर परिणाम 100% होणार आहे. त्याच्या सर्वात महत्त्वाचा घटक आहे संस्कृतीमध्ये, ते म्हणजे लँग्वेज किंवा त्याला आपण भाषा असं म्हणतो. तर परिणाम होणारच आहे. त्यानंतर नेक्स्ट, टिंबटिंबच्या मते संप्रेषण म्हणजे 2 व्यक्तीमधील आकलनक्षम माहितीची देवाणघेवाण होय. आपल्याला संप्रेषणाच्या व्याख्यावर आधारित प्रश्न अलीकडे विचारण्याचा भर आहे पहिल्या पेपरला. मागच्या 3-4 पेपरला व्याख्या दिलेली आहे संप्रेषणाची. ठीक आहे. तर ती व्याख्या किमान एक 4 ते 5 व्याख्या संप्रेषणाच्या पाठ कराव्या लागणार आहेत, कारण ते विचारू लागले तर आपल्याला त्या पद्धतीनं जावंच लागणार आहे. ही व्याख्या आहे जी ब्राऊन यांनी केलेली. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, प्रभावी संप्रेषण हे टिंबटिंब या समीकरणाने दाखविता येते. प्रभावी संप्रेषण तर ते दाखविता येते पहिल्या समीकरणाने. ठीक आहे. तर याबद्दल पण मला काही माहिती मिळालेली नाही.
जे विद्यार्थी ज्यांना याबद्दल माहिती आहे असे विद्यार्थी कमेंट करून याच्यामध्ये याचं जे काही आहे विश्लेषण देऊ शकता, जेणेकरून अदर स्टुडंटला देखील त्याचा फायदा होईल. त्यानंतर संप्रेषणाच्या परिणामकारकतेवर प्रतिकूल परिणाम करणाऱ्या घटकास काय म्हणतात. इझी क्वेश्चन, सर्वांना पाठ आहे की त्याला आपण गोंधळच म्हणू ना, आलं लक्षामध्ये. त्याला काय म्हणू आपण, नॉईज म्हणू. म्हणजे ह्याच्यावर चर्चा करण्याची काही गरज नाही, एकदम इझी क्वेश्चन होता. त्यानंतर बघा मॅथचे आणि रिझनिंगचे प्रश्न आहेत, त्याचं ॲनालिसिस पण आपण लगेच करूयात. प्रश्न पाहूयात आपण. 0 व 1 या अंकांनी 8 बीट किती संगणकीय शब्द तयार होतील की ज्या प्रत्येक शब्दामध्ये 1 3 वेळा व 0 5 वेळा येतात. एकदा आपण याला इंग्लिशमधून बघू. द नंबर ऑफ 8 बीट कम्प्युटर वर्ड्स फॉर्म बाय zeros and first with exactly 3 1 and 5 0 is. म्हणजे आपलं काय करायचं आहे, असे शब्द बनवायचे किती की त्याच्यामध्ये 8 बीट पाहिजे व त्या 8 बीटमध्ये 1 हा 3 वेळा आणि 0 5 वेळा. फॉर एक्झाम्पल बघा असं होईल 1 1 1 किती वेळा आला, 3 वेळा. बघा 0 0 0 0 0 किती झाले, हे 3 आणि हे 5, बरोबर. म्हणजे एकूण किती आले, आता हे 8 तयार झाले. असे किती भिन्न प्रकारे करता येतील. मग आता दुसरा काय होईल, समजा बघा 1 1 0 1 0 0 0 0. म्हणजे बघा मग आता काय तयार झाला, 11 0 1 0 0 0. बघा यामध्ये पण 5 0 आहेत, 1 2 3 4 5 आणि 3 1 1 1 1. असं वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला किती पद्धतीनं लिहिता येईल. तर यासाठी आपलं गणिताची बेसिक मेथड वापरायची आहे, ज्याला आपण फॅक्टर मेथड म्हणतो. की एकूण किती आहेत, 8, बरोबर. मग काय करायचं, 8 पासून जेवढे अंक लहान आहेत तेवढे लिहित जायचे. बघा 8 गुणेला 7 गुणेला 6 गुणेला 5 गुणेला 4 गुणेला 3 गुणेला 2 गुणेला 1. आणि छेदात 1 किती पाहिजे, 3 वेळा पाहिजे ना. मग बघा 3 गुणेला 2 गुणेला 1 गुणेला 0 किती वेळा पाहिजे, 5 वेळा, बरोबर. मग 5 गुणेला 4 गुणेला 3 गुणेला 2 गुणेला 1. याला आपण फॅक्टर मेथड म्हणतो. त्यापासून लहान ते मांडत जायचं. मग आता काय करायचं आहे, बघा काटाकाटी करा, कारण सगळ्या ठिकाणी गुणाकार आहे. बघा 5 4 3 2 1 5 4 3 2 1 हे सर्व कट झालं. 1चा तर काही विषय नाही आता. मग आता 2 1 2 2 3 6 3 1 3 3 1 3. खाली काय राहिले, 7 गुणेला 8. म्हणजे फक्त 8 गुणेला 7 एवढंच उरलं. मग आता 7 8 56. आलं लक्षात. बघा 56 कुठे आहे, ऑप्शन नंबर बी मध्ये. झालं आपलं उत्तर. या सोप्या पद्धतीनं जायचं आहे. जसं किती प्रकारे वेगवेगळ्या संख्या बनतील हा जो एक गणिताचा प्रश्न असतो त्या बेसिसवर आधारित हा क्वेश्चन होता. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. आपल्याला दिलंय त्यांनी, बघा पुढे दिलेल्या वेगवेगळ्या समित्या व त्यांचे सदस्य आहेत. आता आपल्या काही समिती दिल्या आणि त्यांचे सदस्य दिले. तर ते काय बघा, समिती जी X1 आहे जिच्यामध्ये ABCD, X2 आहे ज्यामध्ये XBDY, X3 आहे ज्यामध्ये XYA, X4 आहे ज्याच्यामध्ये YB, X5 आहे ज्याच्यामध्ये XAB, X6 आहे ज्याच्यामध्ये YAB आणि X7 आहे ज्याच्यामध्ये XYAB. या समित्यांचे किती प्रकारे आपण प्रतिनिधी निवडू शकतो की जेणेकरून कोणत्याही 2 समित्यांचे प्रतिनिधी वेगवेगळे असतील. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 0. का ते आता आपण सिद्ध करूयात. आपल्याला थोडंसं झूम करूयात. बघा समजा आपण X1 समिती घेतली, यासोबत आता दुसरी एक समिती घ्यायची आहे की ज्यांचे सदस्य हे सारखे नसावे. बघा काय करायचं आपल्याला, अशी एक समिती घ्यायची जिचे सदस्य सारखे नसावे. X1चे सदस्य पाहून घ्या एकदा कोणकोणते. A आहे, B आहे, C आहे, D आहे. जर मग आता X1चं टायप आपण X2 सोबत केलं तर इथं काय आला, B आणि D आला, म्हणजे नाही जमणार. X3 सोबत टायप करायला गेलं
तर ए आला. X4 सोबत टाईप करायला गेलं तर बी आला. X5 सोबत ट्राय करायला गेलो आपण तर ए बी आला. X6 सोबत ए बी आला. X7 सोबत ए बी आला. म्हणजे आपण X1 घेऊन कोणासोबतच समिती बनवू शकत नाही. म्हणजे X1 तर आता कटला. X2 घेऊ. मग आता X2 सोबत बाकीच्या सोबत समिती घेऊन पाहू. X1 सोबत तर कोणाचीच जमत नाही. मग आता X B D Y जर X2ची आणि X3ची जर समिती बनवण्याचा प्रयत्न केला तर बघा XY रिपीट झाली, नाही जमणार. X4 सोबत Y रिपीट झाला. X5 सोबत X रिपीट झाला. X7 सोबत Y रिपीट झाला. X7 सोबत X आणि Y रिपीट झाला. म्हणजेच काय X2 पण जमणार नाही. म्हणजेच X1 आणि X2 यांची कोणासोबतच समिती बनवू शकणार नाही. आता X3 बघूयात. काय X3मध्ये XYA यासोबत जर कोणाची समिती बनते का आपण पाहूयात. तर बघा Y आहे, इथं Y रिपीट झाला, इथं X आला, इथे Y पण आला, इथे Y आला, तसं हे पण आलं आहे, X पण आला आहे. म्हणजे X3 पण जमणार नाही. मग आता काय समजलं, X1 जमणार नाही, X2 जमत नाही, X3 पण जमत नाही. X4 बघू, Y आणि B. तर बघा X5 सोबत गेलं तर B आला, 6 सोबत गेलं तर B आला आणि Y पण आला, इथे पण Y पण आला आणि B पण आला. म्हणजेच काय X4 पण जमत नाही. याचा अर्थ X1, X2, X3, X4 यांची कोणासोबतच समिती जमू शकत नाही. X5 बघू आपण आता. X5मध्ये काय आहे, X A आणि B. हे बघा इथं ए बी आला, इथं ए बी आला आणि X बी आला. म्हणजे X5 पण जमत नाही. आता X6 आणि X7 शेवटची समिती बनती का. हे बघा याच्यात 3 रिपीट आहे, याच्यात 3 रिपीट आहे. म्हणजेच काय, जसं आपण उत्तर घेतलं सुरुवातीलाच की कोणासोबतच समिती बनवू शकत नाही की त्याचे प्रतिनिधी वेगवेगळे असतील, म्हणून उत्तराला ऑप्शन नंबर 4. अत्यंत सोप्या पद्धतीनं तुम्हाला ते समजून सांगितलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. एका आयताकृती व्यवस्थेमध्ये 4 रांगांमध्ये व्यक्ती उभ्या आहेत. प्रत्येक रांगेत 4 व्यक्ती आहेत. जर I या रांगेतील J क्रमांकाच्या व्यक्तीचा J या रांगेतील I या क्रमांकाच्या जागेवर उभे राहण्यास सांगितले. प्रत्येक I 1 2 3 4 व J 1 2 3 4 तर किती व्यक्तींनी आपले मूळ स्थान बदललेले असेल. बघा हे जे डायग्राम बनवलं आहे का, हे मी माझ्या सोयीसाठी बनवलं आहे. परीक्षेमध्ये हे असं येणार नाही. परीक्षेत फक्त एवढाच प्रश्न होता, बरोबर. चला आता आपण हे समजून घेऊ. आपल्याला ते काय म्हटले, I रांग. समजा आपण जी आडवी आहे तिला I नंबर दिला आणि जी उभी आहे याला J नाव दिलं. I मध्ये कोण आहे बघा. मग आता 1 2 3 4 बरोबर, ही झाली I. तर J बघा उभी 1 2 3 4 बरोबर. हा आपला समजा मूळ डायग्राम झाला की बघा ज्यामध्ये 1 2 3 4 बसलेत, 1 2 3 4 बसले. आलं लक्षात. आता काय करायचं आहे, आता त्यांचं म्हणणं आहे किती जण जागा बदलू शकणार नाही. बघा हे जे कलर करून दिलेत का, हे जागा बदलणार नाही. जसं 1 1 2 2 3 3 4 4 म्हणजे 4 जण जागा बदलू शकत नाहीत. किती जण जागा बदलतील बघा. हा जो 2 आणि 1 आहे आणि हा जो 1 आणि 2 आहे, म्हणजे हे दोघं एकमेकात जागा बदलतील. मग हा आणि हा हे दोघं एकमेकात जागा बदलतील. हा आणि हा एकमेकात जागा बदलेल, बरोबर. मग आता 1 4 आणि 4 1 हे जागा बदलतील. 4 2 आणि 2 4 जागा बदलतील. 4 3 आणि 3 4 जागा बदलतील. आलं लक्षात. म्हणजेच काय, सरळ सरळ बघा, हे 2 बरोबर, नंतर हे 4, हे 6, हे 2 8, आता हे 2 10 आणि हे 2 12. 12 जण जागा बदलू शकतील. आणि किती जण बदलू शकणार नाही, 4 लोक जागा बदलू शकणार नाही. एकूण जागा किती आहे, 4 चौक 16 जागा आहेत. 16 पैकी 4 जण जागा बदलत नाही, राहिले किती 12. 12 जण जागा बदलू शकतील. मग कोणते 4 लोक जागा बदलू शकत नाही, तर 1 1 2 2 3 3 आणि 4 4. इथं तुम्हाला ते कलर करून दिलेले आहेत. म्हणजे आपलं उत्तर मिळालं ऑप्शन नंबर सी. पुढचा प्रश्न आहे आपला. एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 6 तासात भरते तर दुसऱ्या नळाने 12 तास लागतात. जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केल्यास रिकामी टाकी भरण्यास किती वेळ लागेल. अगदी सोपी पद्धत आहे. पहिल्या याला 1/6 प्लस
दुसऱ्यानं 1/12 बरोबर. लसावी पद्धतीने छेद समान करू. 6 दुनी 12 मग 2 1 2 बरोबर आहे आणि 6 दुनी हवं तर तुम्हाला असं लिहून दाखवतो. ओके आणि प्लस 1/12 मग बघा 2/12 प्लस 1/12 छेद समान झाले म्हणून अंशाची बेरीज 2 आणि 1 आणि खाली 12 मग 3/12 1 1 1 आणि 3/12 4 तास. ऑप्शन नंबर सी आपलं उत्तर मिळालं. ऑप्शन नंबर सी 4 तास होणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला की जर एक्सला वायपेक्षा 10% गुण जास्त मिळाले तर वायला एक्सपेक्षा किती टक्के गुण मिळाले. हा प्रश्न गुणोत्तर प्रमाणाचा कसा काढायचा ते बघा. सरळ सरळ अगदी सोपं आहे. एक्सला वायपेक्षा जास्त आहे याचं सूत्र असं आहे बघा 100 छेदातही 100. जेव्हा जास्त मिळाले तेव्हा वरती गुणेला 100 आणि छेदात प्लस 100 जास्त मिळाले ना. मग बघा 100 गुणेला 10 छेदात 110 100 आणि 10 110 शून्य काढला शून्य काढला किती राहिलं 100/11. मग आता याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करून घ्या. 11 1 11 11 9 99 म्हणजे 9.1/11 असं आपलं उत्तर पाहिजे होतं. परंतु तसा पर्यायच नसल्या कारणामुळे सेट विभागानं हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे. उत्तर काय पाहिजे होतं 9.1/11 हे असं बरोबर उत्तर होतं. परंतु तसा पर्याय नसल्या कारणामुळं हा प्रश्न रॉंग किंवा कॅन्सल झालेला आहे. पुढे जाऊयात आपण. प्रश्न आहे बघा पळण्याच्या शर्यतीत राणी शोभाच्या मागे आहे की जी आदितीच्या पुढे आहे. रेहना आदितीच्या मागे आहे आणि राणीच्या पुढे आहे तर शर्यतीमध्ये पुढून मागे कोणता क्रम बरोबर आहे. या प्रकारच्या प्रश्नांमध्ये गरज वाटल्यास एकदा इंग्लिश रीड करायची कारण या कीमुळं कधी कधी कन्फ्युजन होऊ शकतं. बघा इन अ रनिंग रेस राणी वॉज बिहाइंड शोभा हू वॉज अहेड ऑफ आदिती. बघा हा हू कोणासाठी आला आहे तर हा हू शोभासाठी आलेला आहे बरोबर. म्हणून थोडंसं इंग्लिश कधी कधी गरजेची असते. रेहना वॉज बिहाइंड आदिती अँड अहेड ऑफ राणी विच इज द करेक्ट ऑर्डर फ्रॉम द फ्रंट टू बॅक इन देअर रेस. चला मग आपण आता एक 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 सोडू. ते काय म्हणाले बघा की पळण्याच्या शर्यतीत राणी शोभाच्या मागे आहे. मग आपण एक जनरल आता काय करू असं समजा एक बाण करून घेऊ. काय म्हणले की राणी कुठे आहे शोभाच्या मागे आहे. मग समजा आपण इथं लिहिली राणी आणि शोभा पुढे म्हणून इथं लिहिली शोभा की जी आदितीच्या पुढे आहे बरोबर आहे. शोभा कुठे आहे आदितीच्या पुढे आहे. परंतु आता आदिती राणीच्या कुठे याचा आणखीन कन्फर्म नाही म्हणून आपण पुढे चला. रेहना आदितीच्या मागे आहे मग आदितीच्या मागे कोण आहे रेहना आणि राणीच्या पुढे कोण आली म्हणजे राणीच्या थोडी पुढे कोण आहे रेहना आणि रेहनाच्या पुढे कोण आहे आदिती जी कुठे शोभाच्या मागं आहे. हा झाला आपला क्रम. शोभा नंबर 1 आदिती नंबर 2 रेहना नंबर 3 आणि राणी नंबर 4. असं कुठं आहे असं आहे ऑप्शन नंबर बी मध्ये. बघा शोभा आदिती रेहना राणी. बघा ऑप्शन नंबर 4 बी उत्तर मिळालेलं आहे की 4 क्रमांक कसे होते आपली शोभा आली होती 1 नंबरला आदिती 2 नंबरला रेहना 3 नंबरला आणि राणी 4 नंबरला आलेली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा पुढील संकल्पना अर्थपूर्ण तार्किक पद्धतीने योग्य क्रम दाखविणाऱ्या रीतीने मांडा. हा पण इझीच क्वेश्चन असतो. आपल्याला एक काही 4-5 असे दिलेले आहेत नावं आणि त्याच्यामध्ये तार्किकता वापरायची आहे. जसं खिडक्या भिंती फरची. मात्र हे फरची इंग्लिश घ्यायला पाहिजे होतं आपण फ्लोअर म्हणजे मजला असं म्हणू आपण त्याला छत या टाईपचं. मराठीमध्ये होताना फरशी झालं आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं इथं कन्फ्युजन झालं. पाया छत आणि खोली. आता क्रम काय लावायचा आहे यामध्ये सर्वात स्टार्टिंगला काय येईन आपल्यालाही कळतं की सर्वात अगोदर आपण घर म्हणलं की आपण सर्वात अगोदर पाया खोदू. ठीक आहे म्हणजे पाया येईल 1 नंबरला. ठीक आहे पाया झाल्याच्या नंतर मग काय येतील भिंती म्हणजे भिंती येईल 2 नंबरला.
म्हणजे 4 वाला 1 नंबरला येईल. मग असं किती पर्यायामध्ये तुम्ही असं पण उत्तर काढू शकले असते की 4 वाला 1 नंबरला, पाया 1 नंबरला येणं अपेक्षित आहे, हा पाया. म्हणजे 4 वाला 1 नंबरला असं कुठं आहे? तर खूप बघा, दोन हे उत्तर होणार नाही आपलं आणि हे पण उत्तर होणार नाही, कारण पाया 1 नंबरला आहे तर पाया फक्त सी मध्ये आणि डी मध्येच आहे. म्हणजे आपण इथंच प्रोबॅबिलिटी 50% आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. पायानंतर मग भिंती. बघा, भिंती 2 नंबरला झालं, आपलं उत्तर मिळालं. हे बघा भिंती. मग भिंत झाल्याच्या नंतर काय येतील? खिडक्या. हे बघा, खिडक्या 1 नंबर आलं. 1 नंबरचं 3 नंबरला खिडक्या. खिडक्या झाल्याच्या नंतर मग येईल फ्लोर. सॉरी, छत. बरोबर आहे. म्हणजे बघा, आता खिडक्यानंतर छत, नंतर येतोय 5, 3 येतं. आता इथं बघा जास्त आपण कन्फ्युजन झालो. हे फरचीमुळं कन्फ्युजन झालं. वास्तविकता ते फ्लोर म्हणजे आपण म्हणतो ना सेकंड फ्लोअरवर राहतो. मग छताच्या वर सेकंड फ्लोअर असेल ना, म्हणून इथं 3 येतं आहे. आणि 6 जे शेवटीला खोली आता पूर्ण तयार झाली खोली, अशा पद्धतीनं ते घ्यायचं होतं. तुम्ही कसं जरी केलं ना तरी बी कट पद्धतीनं जरी गेला तरी उत्तर आपलं सीचं येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, अनुमान आणि यावर आधारित प्रश्न आहे. बघा, घोडा हा एक तृणभक्षी प्राणी आहे. हे विधान टिंबटिंब आहे. आता घोडा एक तृणभक्षी प्राणी आहे हे आपण आपल्या प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलं. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला प्रत्यक्ष अनुभूती झाली, प्रत्यक्ष ज्ञान झालं. म्हणजेच हे प्रत्यक्षाचं उदाहरण आहे. का? कारण याच्यामध्ये तर्क नाही ना कुठला. अनुमान याच्यामध्ये येणार नाही कुठलं अनुमान, कारण वस्तूच्या प्रत्यक्ष अनुभवाची, अनुमानाला वस्तूच्या प्रत्यक्ष अनुभवाची गरज नसते. तुम्ही एखादा अनुमान काढलं तर काही गरज नसते की प्रत्यक्ष अनुभव व्हावा. ठीक आहे. पण इथं अनुमान येणार नाही आणि उपमान पण या इथे येणार नाही. कारण उपमान म्हणजे काय? पूर्वी कोणीतरी सांगितलेल्या माहितीचं स्मरण झालं आपल्याला व त्या सादृश्याचे प्रत्यक्ष ज्ञान, हे दोन्ही मिळून उपमान तयार होतं. पूर्वी सांगितलेलं नॉलेज आणि प्रत्यक्ष नॉलेज हे दोन मिळून उपमान तयार होतं. ते बी इथं लागू होत नाही. आणि 2 भासमान ज्ञानात तर्क असतो तर ते त्याला अर्थपत्ती असं म्हणतो आपण. इथं 2 भासमांची तुलना नाही आहेच ना. इथं 2 भासमांची तुलना नाही आहेच. ठीक आहे. म्हणजे एकच वाक्य आहे इथं सरळ सरळ. मग अर्थपत्ती बी येणार नाही. तुम्ही ज्यावेळेस गवत खातानी घोडा बघता तर ते प्रत्यक्षमध्येच येणार आहे. थोडासा किचकट मुद्दा आहे. ठीक आहे. एक प्रश्न तुम्हाला हा यावर आधारित विचारलेला असतो. आपल्याला जर वेळ मिळाला तर आपण त्याची थोडीशी माहिती काढून एखादा व्हिडिओ बनवण्याचा आपण त्याचा प्रयत्न करूयात. त्यानंतर नेक्स्ट बघा, तर्क व अनुमानावर आधारित प्रश्न आहे. इथं आपण थोडंसं आपल्या सोयीसाठी कट छाट करून प्रश्न बनवला आहे. ठीक आहे. तर विधानावरून आकृती आपल्याला काढावी लागते, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे की विधानावरून आकृती काढणं गरजेची आहे. मग आता आपण विधानावरून आकृती काढूयात. विधान काय आहे? पहिलं, काही प्राणी बुद्धिवान आहेत. आता काही म्हटलं की आकृती विभागून येते बघा. म्हणजे जसं याला आपण प्राणी म्हणू, काही म्हटल्यावर आकृती विभागून येते. आपल्या यूट्यूब चॅनलला स्वतंत्र तर्क व अनुमानाचा व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघून घेऊ शकता. काही प्राणी बुद्धिवान आहेत. मग हे झाले बुद्धिवान. ठीक आहे. बुद्धिवान. त्यानंतर दुसरं आहे, माकडे बुद्धिवान प्राणी आहे. माकडे बुद्धिवान प्राणी आहे. मग ही झाली माकडे. माकडे बुद्धिवानाच्या आत टाकावे लागतील. ही झाली माकडे. पण माकडाचा हा वर्तुळ या प्राण्याला बी छेदू शकतो ना, म्हणून 2 आकृती तयार करू शकतो आपण. म्हणजे ही झाली प्राण्याची. ठीक आहे. ही झाली प्राण्याची, ही झाली बुद्धिवानची, ही झाली प्राण्याची. ओके. आणि ही झाली माकडाची. परत एकदा रिपीट, 2 आकृत्या तयार होऊ शकतात. दोन्हीमध्ये आपल्याला तो चेक करावा लागेल निष्कर्ष. आता बघा, सर्व माकडे बुद्धिवान आहेत. तर बघा, ही आतमधलं वर्तुळ माकडे येतं आणि बाहेरलं बुद्धिवान आहे ना, तर यस सर्व आहे. कारण त्या आतमध्ये आहे ना, पूर्ण त्या बुद्धिवानच्या आतमध्ये, दोन्ही आकृतीमध्ये माकडे काय आहेत? बुद्धिवानच्या आतमध्ये आहेत. म्हणजे पहिला निष्कर्ष आपला 100% बरोबर आहे. दुसरा बघा, घोडे बुद्धिवान आहेत. आता हे सांगू शकत नाही आपण,
कारण समजा प्राणी बुद्धिवान आहेत, हे काही प्राणी आहेत ना, मग आपण घोडे बुद्धिवान आहेत असं म्हणू शकत नाहीत, कारण घोड्याचं आपल्याला विधानामध्ये काही माहिती दिलेलीच नाही, जसं माकडाची दिलेली आहे. म्हणून हे होईल बी नाही बी, म्हणून आपण दुसरा निष्कर्ष मानायचा नसतो. ठीक आहे, म्हणजे फक्त एक असं आपल्याला उत्तर घ्यावं लागणार आहे. दोन्ही आकृत्यामध्ये आपण चेक केलेलं आहे. त्यानंतर इथं आपल्याला इथं पण आपल्याला थोडंसं कट छाट केलं, आपल्याला एकाच स्क्रीनमध्ये दिसावं म्हणून मात्र फक्त ते लहान मोठं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय करायचं आपल्याला, लघुउद्योजक, विवाहित आणि स्त्रिया, लघुउद्योजक, विवाहित आणि स्त्रिया हा शब्दसंबंध दर्शविणारा आपल्याला वेनाकृती दाखवायची. या शब्दसंबंध दर्शवणारी आदर्श वेनाकृती, तर ती वेनाकृती आहे पर्याय सी. कारण बघा, काही लघुउद्योजक विवाहित पण असू शकतात आणि स्त्रिया पण असू शकतात, काही विवाहित लघुउद्योजक पण असू शकतात आणि स्त्रिया पण असू शकतात, आणि काही स्त्रिया विवाहित पण असू शकतात आणि लघुउद्योजक पण असू शकतात, असं आपल्याला म्हणता येतं. म्हणून सी हीच सर्वात परफेक्ट आकृती आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 31 व 32 DIवर आधारित आहे. हे पुढील माहितीवर आधारित आहेत. एका राज्यातील कंपनीचे जिल्हेवार आणि कंपनीच्या प्रकारानुसार विभाजन पुढील प्रमाणे आहे. कंपनीचे प्रकार बघा आणि जिल्हा, तर ABCD आहे. तर शेतीवर आधारित, जंगलावर आधारित, पशुवर आधारित, वस्त्रोद्योग, रासायनिक उद्योग, इंजिनिअरिंग व तत्सम आणि एकूण. बरोबर. मग आता काय काय दिलं बघा, जिल्हा E आणि B मधील कोणत्या प्रकारच्या कंपनीच्या संख्येमधील फरक जास्तीत जास्त आहे. आता E कुठे आहे, हा E, आणि B हा B. काय सांगितले, दोन्हीचे कोणता फरक जास्तीत जास्त आहे. मग आता इंजिनिअरिंग व तत्सम, इंजिनिअरिंग व तत्सम कुठे बघा, इंजिनिअरिंग व तत्सम किती आहे, B आहे 76 आणि E आहे 166. बरोबर. म्हणजे बघा 166 वजा 76 बरोबर किती आलं, 90. मग आता शेतीवर आधारित बघा, शेती किती आहे 86 आणि 165, म्हणजे 165 वजा 86 तर किती येतं आहे 79. रासायनिक उद्योग किती येतं आहे 66 आणि वस्त्रोद्योग किती येतं आहे 40. सर्वात जास्त फरक कुठं आला 90. म्हणून आपलं उत्तर झालं ऑप्शन नंबर ए, इंजिनिअरिंग व तत्सम. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, बी जिल्ह्यातील शेतीवर आधारित कंपनीची शेकडेवारी काय आहे. आता बघा बी जिल्हा कशावर, शेतीवर आधारित कंपनीची शेकडेवारी काय, शेतीवर आधारित काय आहे बी, हे बघा 86%. बरोबर आहे. मग आता ते काय म्हटले की टक्केवारी काय, बीला एकूण किती आहेत 500, म्हणजेच काय 500ला 86 आहे तर 100ला किती, का टक्केवारी काढायची ना 100च्या प्रमाणात. मग आता 100 गुणेला 86 भागेला 500, 0 काढला 0 काढला 0 काढला 0 काढला. बरोबर आहे. मग आता 5 भाग द्यायचा आहे. 5 1 5, खाली किती राहिले होते 3, वरून आले 6. बरोबर आहे. 5 7 35 आला पॉईंट, खाली राहिला 1, वरून आला 0, 5 2 10. 17.2% येणार आहे ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, एका ठराविक राज्यात 60% नोकरदार विवाहित आहेत, 52% नोकरदार पदवीधर आहेत, 32% नोकरदार अविवाहित आहेत, तसेच ते पदवीधर नाहीत. तर विवाहित पदवीधर नोकरदारांची शेकडेवारी काढा. आता आपलं काय करायचं, एकूण किती आहे बघा 100. ते काय म्हटले 100 पैकी जे 52% आहेत ते पदवीधर नोकरदार आहे, 52% कटले, खाली किती राहिले 48%. हे कसे आहेत, हे पदवीधर नसलेले नोकरदार आहेत. तर त्यापैकी पदवीधर नसलेले ते काय म्हणते बघा 32% नोकरदार विवाहित आहेत जे पदवीधर नाहीत, म्हणजे 48 वजा 32% करायचे, खाली किती राहिले 6 आणि हे किती आले 16, म्हणजे 16% असे आहेत, 16% असे आहेत जे विवाहित आहेत पण पदवीधर नाही, विवाहित आहे पण पदवीधर नाही. आता प्रश्न काय होता, तर विवाहित पदवीधर किती बघा, एकूण विवाहित किती आहे 60%,
त्यापैकी 16% कसे आहेत जे विवाहित आहे पण पदवीधर नाहीत, हे सगळं टक्केवारीत आहे. म्हणजे खाली किती राहिले आता 60मधून 16 गेले, इथं राहिले 4 आणि इथं राहिले 4, म्हणजे 44% असे आहेत जे विवाहित आहे, नोकरदार आहे आणि पदवीधर आहे. उत्तर मिळालं ऑप्शन नंबर 4, म्हणजेच ऑप्शन नंबर डी 44 हे उत्तर होणार आहे. काय केलं आपण 60मधून 16 वजा केले, खाली राहिले 44. पुढचा प्रश्न आहे आपला की प्रश्न क्रमांक 34 आणि 35 हे वर्तुळ आकृतीवर, ज्याला आपण वृत्तालेख म्हणतो, आधारित आहेत. एका ठराविक कुटुंबाचा वित्तीय विविध बाबीवरील मासिक खर्च खालील आकृतीत दाखवलेला आहे. बघा आता अन्य या विभागाशी संबंधित किती अंशाचा कोण आहे. अन्य किती दिला x अंश. मग आपलं माहिती आहे एकूण किती असते 360. मग करा आता बेरीज. 360 अंश बरोबर 108 प्लस 63 प्लस 72 प्लस 27 प्लस x. आपलं x काढायचं आहे. यांची बेरीज किती आली 270. म्हणजे 270 360मधून वजा केले, खाली किती राहिले 90 अंश. एक्सची व्हॅल्यू काय मिळाली 90 अंश. पर्याय नंबर बी. पुढे बघा अन्न या विभागावरील खर्चाची शेकडेवारी किती. अन्न कुठे आहे 108 अंशाचा कोण आहे. मग आता एकूण किती आहे 360 अंश. 360 अंशाला किती 108 अंश. तर 100ला किती का टक्केवारी काढायची, म्हणजे 100च्या प्रमाणात काढावं लागतं. मग आता करा गुणाकार भागाकार. मग आता गुणाकार भागाकार कसा करणार 100 गुणेला 108 आणि भागेला 360 बरोबर आहे. मग आता काटाकाटी करा, 0 काढला 0 काढला बरोबर आहे. मग आपण जेव्हा पूर्ण याचा काटाकाटी करतो तेव्हा उत्तर मिळतं 30%. पर्याय क्रमांक बी. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड कम्युनिकेशन टॉपिकचे क्वेश्चन आहेत. बघा HTML या शब्दाचा योग्य आद्याक्षर विस्तार फुल फॉर्म विचारला. HTMLचा सर्वांना पाठ आहे. हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज हा HTMLचा फुल फॉर्म आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतात सर्वसामान्य जनतेसाठी इंटरनेटची सेवा यावर्षी सुरू करण्यात आली. तर ती 1995 वर्षी सुरू करण्यात आली, म्हणजे 15 ऑगस्ट 1995 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट स्मार्टफोनवर प्रादेशिक भाषेतील मजकूर लिहिण्यासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट सर्वात उपयोगी आहे. टंकलेखक, हनीकोड, युनिकोड, मल्टीमीडिया. तुम्ही याला ऑप्शन पद्धतीनं जायला पाहिजे होतं. समजा ज्यांना विद्यार्थ्यांना माहीत जरी नाही, आपण थोडंसं इंटरलिंकिंग जरी लावली की टंकलेखन आपल्याला माहिती आहे की पूर्वी टायपिंग मशीन वगैरे होत्या, कम्प्युटरच्या अगोदर पूर्वी टायपिंग मशीन, याचा आणि स्मार्टफोनचा जास्त संबंध येणार नाही. ती टायपिंग मशीन आहे बाबा एक. तर पहिलं एक कटलं असतं आपलं हनीकोड. आता हा हनीकोड जनरली AWS जी सर्व्हिस आहे त्याला आपण काय ॲमेझॉन वेब सर्व्हिसमध्ये हनीकोड वापरला जातो. हे ज्यांना माहिती आहे त्यांनी हे उत्तर निवडलं नसतं. आणि युनिकोड सर्वांना माहिती आहे की जो एक प्रोग्रॅम आहे की जो विविध भाषेच्या अंतर्गत आपल्याला मोबाईलमध्ये वापरला येतो. हिंदी म्हणजे आपल्याला ज्या काही भाषा ट्रान्सलेट वगैरे होतात हे युनिकोडमुळं शक्य झालेलं आहे. ठीक आहे, म्हणजे लिहायला पण युनिकोड महत्त्वाचा आहे. म्हणजे सी हे उत्तर काढू शकलो असतो. आणि हे मल्टीमीडिया तर हे वेगळाच पॅटर्न आहे ना. जसं आपण म्हणतो मोबाईल मल्टीमीडिया म्हणजे काय काय सुविधा आहे त्या मोबाईलमध्ये. व्हिडिओ आहे, ग्राफिक्स, इमेजेस, टेक्स्ट, ऑडिओ आहे. ठीक आहे, ॲनिमेशन आहे. त्या सगळ्यांना मिळून आपण मल्टीमीडिया म्हणतो. ठीक आहे, तर इथं उत्तर काय आहे युनिकोड, पर्याय सी. त्यानंतर नेक्स्ट पुढीलपैकी कोणते डिजिटल पेमेंट ॲप गुगलशी संबंधित आहे. आता परीक्षा विभागानं हा जो प्रश्न आहे तो कॅन्सल केला आहे. मग याच्यावर जास्त चर्चा करायची गरज नाही. तरी का कॅन्सल केला असावा बघा, कारण ते जे आता नाही आहे ना, पहिले नाही होतं हे. गुगल पे यायच्या अगोदर आलं लक्षामध्ये गुगलचंच आहे, परंतु गुगल पे यायच्या अगोदर होतं काय तेच होतं. ठीक आहे, आणि जनरली आता एक्झामच्या दृष्टिकोनातून लक्षात असू द्या पेटीएम हे कुणाचं आहे. ही एक 197 कम्युनिकेशन लिमिटेड नावाची कंपनी आहे, ती तिची पॅरेंट कंपनी आहे. आणि भीम आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपल्या भारताचं जे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आहे त्यांचं भीम आहे. ठीक आहे, तेच गुगलचंच होतं पण ते आता नाही आहे. आणि मोबिक्विक ही जी कंपनी आहे ही ऑनलाईन रिचार्ज अँड बिल पेमेंट करते. ठीक आहे, तर ही
वन मोबिक्विक सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची ही पॅरेंट कंपनी, म्हणजे तिची पॅरेंट कंपनी, हे पण आपल्याला माहीत पाहिजे होतं. पण प्रश्नच कॅन्सल आहे, पण जनरली आपण चर्चा करत आहोत म्हणून बोललो. त्यानंतर नेक्स्ट, पुढीलपैकी कोणता उच्च शिक्षण ई संदर्भ साहित्याचा समुच्चय कॉन्सॉर्शिया डिजिटल पुढाकार योजनेशी संबंधित आहे? ई संदर्भ साहित्य. ई शोधगंगा. आता थोडीशी क्लॅरिटी माहीत पाहिजे होती फक्त अभ्यासाची, की ई शोधगंगा कशासाठी आणलं होतं? जे PhDचे शोधप्रबंध आहेत, PhDचे शोधप्रबंध ऑनलाईन करण्यासाठी, आणि ते एकदा ऑनलाईन झालं की परत त्याची कोणी कॉपी करू नये म्हणून. म्हणजे ई शोधगंगा रिलेटेड आहे. हे सगळं इन्फ्लॅब्लेट प्रोग्रॅमच्या संदर्भातच सुरू केलं होतं, पण हे PhDचे शोधप्रबंध ऑनलाईन करणे याच्या संदर्भानं पाहिजे होते. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उत्तर ई शोधगंगा लिहिलं. आपल्याकडूनही उत्तर देताना गडबडीमध्ये आपण जी आन्सर की बनवली होती तिच्यामध्ये पण ई शोधगंगाचं आपण उत्तर दिलं होतं, परंतु जनरली उत्तर बहुधा विद्यार्थ्यांनी ई शोधगंगा लिहिलं. मात्र आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे या ई शोधसिंधू, कारण ई शोधगंगा हे PhD शोधप्रबंध ऑनलाईन करणे या संदर्भानं होतं, आणि ई शोधसिंधू हे 2015 स्थापन करण्यात आलं होतं, ज्यामध्ये हे जे मटेरियल आहे ऑनलाईन मटेरियल तिथं आपल्याला सहजपणे उपलब्ध करता येईल. आणि बाकीचे हे 2 पर्याय तर फसवे आहेत. उत्तर आहे ई शोधसिंधू, ज्याच्यामध्ये अदर जे काही उच्च शिक्षणाच्या संदर्भानं ई मटेरियल आहे ते तिथं उपलब्ध मिळतं. त्यानंतर नेक्स्ट, क्योटो प्रोटोकॉल हा टिंबटिंब संबंधी आहे, तर तो वैश्विक वातावरण बदलाच्या संदर्भानं क्योटो प्रोटोकॉल आहे. जपानमधलं जे काही क्योटो शहर आहे त्या शहरामध्ये हा झाला होता. आणि बाकी जसं बघाय जैवविविधता संधारण रिओ दी जानेरो परिषद लक्षात ठेवा, वसुंधरा परिषद ब्राझीलमध्ये झालेली. नंतर ओझोन संरक्षणाच्या संदर्भाने एक करार झाला, तो एक लक्षात ठेवा. ओझोनच्या संदर्भानं फिक्स परीक्षेला विचारतात, मॉन्ट्रियल करार. ओझोनच्या संदर्भानं मॉन्ट्रियल करार कॅनडामध्ये झाला होता 1987ला. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. मॉन्ट्रियल करार, ओझोन, कॅनडा. ठीक आहे. मात्र इथं क्योटो प्रोटोकॉलचा संदर्भ येतो वैश्विक वातावरण बदल. ठीक आहे, तापमान वृद्धी वगैरे हे त्याच्याच्या संदर्भानं आहे. त्यानंतर नेक्स्ट, घरगुती कारणासाठी पाणी गरम करण्यासाठी पुढीलपैकी कोणती नैसर्गिक सौर ऊर्जा प्रणाली वापरतात? तर घरगुती कारण आणि पाणी तर सोलार थर्मल वापरतात. ते आपल्या घरामध्ये जे असतं ना, तर त्याच्यामध्ये सोलार थर्मल त्याला आपण म्हणतो, कारण सौर प्रकाशकीय हे आपण ज्याला आपण सोलार फोटोव्होल्टाईक, म्हणजे तुम्ही गावामध्ये बघता ना, ते छोट्या पाट्या असतात आणि त्यांना लाईट लागतो. ठीक आहे, किंवा विहिरीवर पंप, त्या पाट्या ज्या असतात ना त्या सिलिकॉनच्या असतात, त्या सिलिकॉनच्या पाट्यांपासून सौर ऊर्जा निर्मिती, त्याला सौर फोटोव्होल्टाईक म्हणतात. आणि भूऑस्निकचा संदर्भ नाही आहे, तर म्हणजे ती सौर ऊर्जाच नाही आहे ना. भूऑस्निक म्हणजे भूगर्भामधून जे वाफा वगैरे येते तर त्यापासून भूऑस्निक तयार होते. आणि सौर शोषकत्व, सोलार डिझास्टर, याचा संदर्भ सौर ऊर्जावर, ते वादळे वगैरे याच्याशी येतो, म्हणून पहिलंच आपलं उत्तर परफेक्ट असणार आहे. त्यानंतर आपल्या पाण्यामध्ये जलीय वनस्पतीची अमाप वाढ टिंबटिंबमुळे होते, तर दोन्हीमुळे, नायट्रेट आणि फॉस्फेट या दोन्हीमुळं पाण्यामध्ये जलीय वनस्पतीची वाढ होते. त्यानंतर खालीलपैकी हवा प्रदूषित करणाऱ्या घटकापैकी कोणता घटक ॲसिड रेन होण्यास कारणीभूत ठरतो? आम्लपर्जन्यासाठी आवश्यक घटक. बघा, हा प्रश्न कोणत्याही एक्झामला आणि प्रत्येक वेळी आपल्याला हा प्रश्न घुमून फिरून विचारला जातो. एकदा ॲसिड रेनची कन्सेप्टच तुम्ही लक्षात ठेवा, की ॲसिड रेन म्हणजे काय असतो, NO2 आणि SO2 हे 2 मुख्य घटक आहेत, ज्याला आपण नायट्रोजन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड असं म्हणतो. या प्रदूषित घटकामुळेच, म्हणजे SO2 आणि NO2चं अभिसरण हवेमध्ये होतं, मग पाणी असेल किंवा अजून काही जे काही घटक आहेत त्यामुळं ह्या आम्लपर्जन्य होतं. मग आता इथं एक तर दिलेलं आहे SO2, म्हणजे तेच आपलं प्रश्नाचं उत्तर आहे. आणि दुसरा कोण आहे तर NO2, ते पी लक्षात ठेवा, NO2. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, महापालिकेचा ओला कचरा
टिंबचा वापर करून माती सुपीक करण्यात येते, तर त्याला कंपोस्टिंग म्हणतो आपण. इझी आहे, कंपोस्टिंग म्हणतो. कारण हे पायरोलोसिस काय आहे, तर हे औष्णिक अपघटन आहे. म्हणजे ते धातू वगैरे त्यांना मुलामा देणे वगैरे याचा काही संदर्भ नाही. हे बर्निंग आणि इन्सिनरेशन हे दोन्ही जवळपास एकच येतं, जाळणे भाजणे याच्यामध्ये ते येतं. आलं लक्षामध्ये? हे काही नाही आहे, हे तर कंपोस्टिंगच केलं जातं. त्याचं ओला कचरा म्हणजे कंपोस्ट केला जातो. नेक्स्ट, मोगल काळामध्ये उच्च शिक्षण संस्था या नावाने ओळखल्या जात. बघा, मोगल काळामध्ये 2 प्रमुख संस्था होत्या. मक्तब जे होतं ना, मक्तब, तर मक्तबमध्ये प्राथमिक शिक्षण आणि मदरसामध्ये उच्च शिक्षण दिले जाईल. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय? पर्याय बी. त्यानंतर नेक्स्ट, रुसा योजना ही प्रामुख्याने टिंबसाठी आखलेली आहे. आता हे रुसा म्हणजे काय? राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान, जे 2013ला स्थापन झालेलं होतं आणि राज्यातील उच्च शिक्षण संस्थांना अर्थसहाय्य पुरवावे हे त्याचं उद्दिष्ट होतं. म्हणून पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट, विविध जीवांचे त्यांच्या पर्यावरणाशी असणाऱ्या संबंधाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रात असे म्हणतात. तर हे सगळ्यांनाच कळेल की पर्यावरणशास्त्र असे म्हणतात. UGCने उच्च शिक्षणातील शिक्षकांसाठी इंडक्शन कोर्स सुरू केला आहे. तर तो कशासाठी सुरू केला असेल? आपण अंदाजच काढू शकतो ना, की उच्च शिक्षणातला शिक्षक म्हणजेच त्याला काय करावं लागणार आहे? त्याला प्रिपेअर ऑफ टीचिंगसाठी तयार करावं लागणार आहे, म्हणजेच अध्यापनाची तयारी. हे सोपं आहे. आपण तुम्ही लॉजिक लावलं जरी असतं की बाबा काय कशामुळे शिक्षकांना, तर अध्यापनामध्ये सुधारणा घडून याव्यात. परत एकदा स्वयंवर क्वेश्चन आला. स्वयं हा उपक्रम विकसित केलेला आहे तांत्रिक विषयासाठी, मानव्य विषयासाठी, व्यवस्थापन विषयासाठी आणि वरील सर्व विषयासाठी. तर वरील सर्व विषयासाठी, तांत्रिक असू देत, मानव्य असू देत, व्यवस्थापन म्हणजे टेक्निकल, ह्युमॅनिटी आणि मॅनेजमेंट, वर्ग 9वी पासून तर पदवीपर्यंत. ठीक आहे, हे कोर्सेस चालतात. ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यामध्ये 4 मुख्य तत्व आहेत. एक म्हणजे व्हिडिओ लेक्चर उपलब्ध असतात. ठीक आहे, व्हिडिओ लेक्चर उपलब्ध असतात. दुसरं म्हणजे अध्ययन साहित्य तुम्हाला मिळतं. ठीक आहे, अध्ययन साहित्य तुम्हाला इथं मिळतं. त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन चर्चा पण करता येते, काही म्हणजे तुमचे काही डाऊट्स वगैरे असतात, आणि ऑनलाईन एक्झाम पण देता येते. ठीक आहे, 2017मध्ये शासनानं हा ऑनलाईन उपक्रम सुरू केला होता. ठीक आहे, मला वाटतं हा शेवटचा प्रश्न होता. ज्या विद्यार्थ्यांना सेटच्या संदर्भानं काही अपडेट्स व्हॉट्सअपला पाहिजेत अशा भावी प्राध्यापक मित्रांनी स्वतःचं नाव लिहा. बघा, नुसतं हाय करू नका, नाव लिहा. त्यानंतर जिल्ह्याचे नाव आणि सेट असं लिहून पाठवा. सेट एक्झाम, स्वतःचं नाव आणि जिल्ह्याचं नाव. आपण ज्यावेळेस टेस्ट सिरीज घेऊ त्यावेळेस पण मी तुम्हाला सांगेल, आपल्या टेस्ट सिरीजचा खूप मोठा फायदा झाला विद्यार्थ्यांना. फर्स्ट पेपरचा खूप सारे मॅसेज आले. परत एकदा जे विद्यार्थी 26 मार्च 2023च्या सेट परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले त्यांचं मी अभिनंदन करतो ओएसिस करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलच्या वतीनं. आणि स्वतःचीच मेहनत आहे, तुमचीच मेहनत आहे. आम्ही फक्त मार्गदर्शन करण्याचं काम करतो. आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी असे पण मेसेज केलेत की लवकर टेस्ट सिरीज सुरू करा. ज्यावेळेस आता न्यू जाहिरात येईल च्या संदर्भानं चर्चा जरी झाली तर मी तुम्हाला त्याचं थोडंसं बनवून देतो टाईम टेबल. परंतु तुम्ही कॉन्टॅक्टसाठी 98 23 24 71 91 फक्त शक्यतो व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं नाव, तुमच्या जिल्ह्याचं नाव, सेट एक्झाम असं पाठवा. व्हॉट्सअपच्या संदर्भानं जे काही मटेरियल्स आहे, सूचना आहेत, अपडेट आहे, मी तुम्हाला पाठवित राहील. अजून एक सूचना करेल की आमचं जे टेलिग्राम चॅनल आहे सेट नेट स्टडी, हे सर्च करा टेलिग्राममध्ये किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, सेट नेट स्टडी सर्च करा. तिथंसुद्धा खूप सारे पोल क्वेश्चन्स आम्ही देत असतो. पोल क्वेश्चन्स एक्झामच्या संदर्भानं खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा या पोल क्वेश्चनचा देखील फायदा झाला. विद्यार्थ्यांनी खुद लिहिलं आहे, कमेंटमध्ये लिहिलं आहे की पोल क्वेश्चनचा खूप फायदा होतो सर. आमची प्रॅक्टिस होते, तिथंच उत्तर असतं. त्यामुळं पोल क्वेश्चनमुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते. त्याचबरोबर जे विद्यार्थी आता तयारीच करायला लागलेले आहेत तर अशा विद्यार्थ्यांनी
हे जे बुक्स आहे डॉक्टर शशिकांत अन्नदाते सरांचं हे जे बुक्स आहे हे बुक्स पहिल्या पेपरसाठी तुम्ही घेऊ शकता, एक संदर्भ ग्रंथ म्हणूनही घेऊ शकता. कारण हे जे बुक्स आहे प्रॉपर जो पहिला पेपर असतो सेटचा, या पहिल्या पेपरच्या अनुषंगाने सरांनी लिहिलेलं आहे 10 प्रकरणं, त्या 10 प्रकरणाची थिअरॉटिकली माहिती आणि त्या 10 प्रकरणावर आधारित क्वेश्चनसुद्धा म्हणजे सराव प्रश्नसुद्धा सरांनी तुम्हाला काढून दिलेले आहेत. त्यामुळं के सागर पब्लिकेशनचं डॉक्टर शशिकांत अन्नदाते सरांचं सेट पहिल्या पेपरसाठी हे बुक तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे आणि एक असावा सेट नेटचे विद्यार्थी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याकडे एक ग्रंथ म्हणून ते बुक तुम्ही परचेस करू शकता. त्या बुकाचीसुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे लिंक, ती तुम्ही अमेझॉनवरून परचेस करू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनललाही लिंक अपडेट करतो, तिथूनही तुम्ही ते परचेस करू शकता. आणि जे विद्यार्थी सेट नेटची तयारी करतात अशा सर्व आपल्या मित्रांनाही आपलं जे यूट्यूब चॅनल आहे ओयासिस करिअर पॉईंट हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला सांगा, लिंक पाठवा, हा व्हिडिओ तुम्हाला पाठवतो त्यांना देखील पाठवा, जेणेकरून प्रत्येकाचं स्वप्न असतं की MA झाल्याच्या नंतर सेट पास होणं आणि ते स्वप्न सर्वांचं पूर्ण हो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि व्हिडिओ संपवतो. धन्यवाद.